नमस्कार, मी राणिका स्लिवाल. आपण पाहत आहे डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत माळीवाडा या ठिकाणी. आपण माझ्या मागे पाहू शकता ही माळीवाडा वेस आहे, जी अहिल्यानगरची आन बान शान आहे. माळीवाडा वेस ही अहिल्यानगरची ओळख आहे, जी ऐतिहासिक आहे. मात्र हीच माळीवाडा वेस पाडण्याचा घाट घालण्यात आला होता आणि या संदर्भात शिवसेनेचे नगरसेवक दत्ताभाऊ कावरे यांनी न्यायालयात धाव घेतली होती, याचिका दाखल केली होती आणि त्यांच्या या याचिकेला आता न्याय मिळालेला आहे. आता ते आपल्या बरोबर आहेत, जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया. सर, डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत. माळीवाडा वेस पाडू नये म्हणून आपण न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि एक आनंदायी असा निकाल आपल्या समोर आलेला आहे. काय सांगाल? सर्वप्रथम मी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो. हायकोर्टाने कालच माळीवाडा वेस पाडू नये त्याचं संरक्षण करण्यात यावं म्हणून काल निकाल दिला. तर हा जो निकाल आहे हा माळीवाडाकरांच्या आणि नगरकरांच्या भावना आहेत असं मला वाटतं. कारण सर्व लोकांच्या भावना होत्या की माळीवाडा वेस पडू नये. कारण मला तर असं वाटतं की नगरची ओळख आणि माळीवाड्याचं आमचं नाक हे माळीवाडा वेस आहे आणि त्याला म्हणजे ती पडू नये म्हणून सगळ्यांच्या भावना तीव्र होत्या आणि त्यानुसार मला त्याचा योग म्हणजे हे आला की हायकोर्टामध्ये जायचं जे म्हणजे प्रसंग आला आणि मी त्याला हे झालो, त्याबद्दल मला अभिमान वाटतो. नक्कीच माळीवाडा वेस पाडू नये म्हणून तुम्ही याचिका दाखल केली आणि तुमच्यामुळे आज ही माळीवाडा वेस वाचलेली आहे, त्याच्या तुम्ही साक्षीदार आहात. नेमकं आता हायकोर्टाला काय सांगा? काय झालं की माननीय हायकोर्ट जे आहे PIL दाखल करताना अत्यंत म्हणजे बारकाईने त्या PILकडं ते पाहत असतात आणि त्यांनी बरंच म्हणजे ते चेक केलं आणि चेक करून त्यांनी ज्यावेळेस आमच्या वकील साहेबांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं की बाबा ही PIL म्हणजे तुम्ही जसं समजता तशी नाही आहे, त्याच्यामध्ये नगरकरांच्या आणि माळीवाडाकरांच्या भावना आहेत, त्याच्यामुळं तुम्ही त्याला संरक्षित करण्यात यावं म्हणून तुम्ही म्हणजे हे याचिका दाखल करून घ्या आणि नगरकरांना दिलासा द्या म्हणून. तर मी माननीय उच्च न्यायालयाने ह्या याचिकेकडे ज्या पद्धतीने पाहिलं, मी मनापासून माननीय उच्च न्यायालयाला धन्यवाद देतो आणि आमचे जे वकील आहेत नारायण नरवडे यांनी जे आर्ग्युमेंट केलं त्यांना पण मी मनापासून धन्यवाद देतो. नक्कीच धन्यवाद सर. डिजिटल अहिल्यानगरशी संवाद. निकाल असा दिला आहे की याला पूर्णतः स्थगिती दिलेली आहे आणि याची नोटीस काढलेली कलेक्टर आणि आयुक्त यांना याचं संवर्धन करावं, या सांस्कृतिक हा जो ठेवा आहे याचं संवर्धन करावं, याला सुशोभीकरण करावं, अशा पद्धतीचा खरं तर विषय कोर्टाकडून बाहेर आलेला आहे. आणि निश्चित आता जे नगरकरांची मागणी होती, काही लोक दबले असतील, काही लोकांनी भावना प्रकट केल्या, पण नगर शहराचा आवाज असा होता की वेशीचं संवर्धन झालं पाहिजे, वेस कधीही पडता कामा नये. आणि ज्या लोकांनी याच्यासाठी उठाठेव केली किंवा पाडण्यासाठी प्रयत्न केले सायाची, त्याच्यापेक्षा आमचं असं म्हणणं होतं की महात्मा फुले ज्योतिबा फुलेंना जे अभिप्रेत आहे ते काम आपण या नगर शहराच्या माळीवाड्यालगत जे वाड्या पार्काचं कॉर्नर आहे त्या ठिकाणी त्यांचं स्मारक उभं करू. त्या स्मारकामध्ये जो शिक्षणाचं महत्त्व या दोन्ही दाम्पत्यांनी दिलं होतं या जगाला, या महाराष्ट्राला, तर याचं काम आपल्याला खरं तर पुढे न्यायचं. त्याच्यासाठी आपण सगळेजणांनी याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आम्ही माननीय कलेक्टर यांना पत्र दिलेलं आहे, क्रीडा संकुलाकडे ती जागा आहे, माननीय पालकमंत्री यांना भेटणार एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही पत्र दिलं आहे. त्याच्यामुळं भविष्यात ही जागा मिळाली पाहिजे याच्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि अत्यंत चांगलं काम या वेशीच्या माध्यमातून एक वेगळा विषय आपल्याला हाताळता येईल. आपण पुतळ्याला कधी विरोध केला नाही, उलटं पुतळा व्हावा ही तर आमची इच्छा आहे पूर्णकृती. एक नाही, सावित्रीआईचा देखील पुतळा त्याच्याबरोबर उभं राहावा आणि म्हणून आज एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आम्हाला आहे की वेस वाचली. नगरकरांचं जे ऐतिहासिक जे शहराला नाव आहे तोच पुसण्याचं काम काही जणांचं होतं, तर त्याला हाणून पाडलेलं आहे. नक्कीच धन्यवाद सर. शहर प्रमुख संभाजी कदम, गटनेते शिवसेनेचे दत्ताभाऊ कावरे यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. आता आपल्याबरोबर आहेत युवा नेते नितीन भुतारे. यांनी देखील माळीवाडा वेस वाचावी म्हणून मोठे आतोनात प्रयत्न केले होते. आता ते आपल्याबरोबर आहेत, जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया. सर, डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत. माळीवाडा वेस वाचावी म्हणून आपण आतोनात प्रयत्न केले होते आणि त्याला यश आलेलं आहे. आज पेढे वाटून आणि फटाके फोडून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. काय सांगा? नाही, याच्यासाठी मी एकट्यानेच नाही, आमच्या भागातले सगळे नगरसेवक बोराटे साहेब असतील, संभाजी कदम असतील किंवा परेश लोखंडे असतील आणि आमचे गटनेते ज्यांच्या नावावर आम्ही जनहित याचिका दाखल केली होती असे कावरे साहेब, या सगळ्यांनी आणि या माळीवाडा भागातले ज्या सर्वांची इच्छा होती की ही वेस पाडली नाही जावी, या सगळ्यांच्या मदतीने ही वेस वाचली
आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जे काही विघ्नसंतोषी लोक होते, मुख्यतः म्हणजे सत्ताधारीत लोक, यांचा जो डाव होता माळीवाडा नाव पोचण्याचा, तो हायकोर्टाने हाणून पाडला. 500 वर्षाचा इतिहास आहे माळीवाडा वेशीला आणि 500 वर्षापासून ह्या वेशीला एकच नाव आहे माळीवाडा वेस. म्हणजे ते नाव आजपर्यंत बदलले नाही. काहींचे आडनावं बदललेत पण ते वेशीचं नाव नाही बदललं. म्हणजे जे आज वेस पाडायला आले होते ना, त्यांच्या पार खानदानी बदलल्यात, पण ही वेस आहे तिथंच आहे. असं कुठंतरी गलिच्छ राजकारण करून, जे महात्मा फुलेंच्या नावावर राजकारण करून, सावित्रीबाई फुलेंच्या नावावर राजकारण करून वेस पाडण्याचा जो डाव होता, तो खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंना सुद्धा पटलेला नाही. त्यांच्या आशीर्वादाने जी वेस वाचली, विशाल गणपतीच्या आशीर्वादाने जी वेस वाचली. आणि मुख्यतः म्हणजे स्वर्गवासी जे आमचे भूषणजी देशमुख होते, त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली. त्यांनी दिलेले जवळपास सर्वच पुरावे हे न्यायालयाने ग्राह्य धरले. आम्ही सर्व पुरावे आमचे ॲडव्होकेट नारायणजी नरवडे यांच्याकडे दिले आणि त्याच्या आधारे कोर्टाने क्षणाचाही विलंब न करता सरळ त्याला स्थगिती दिली आणि ही वेशीला तुम्ही संरक्षण द्यावं आणि तिचं सुशोभीकरण करावं असे आदेश दिले. खरं पाहायला गेलं तर ज्या लोकांनी याच्यावर राजकारण केलं त्या लोकांना हायकोर्टाने मोठी चापराक दिलेली आहे. समाजाच्या नावावर राजकारण करायचं आणि समाजाच्याच गोष्टींना विरोध करायचा हे कुठंतरी आता लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. नक्कीच इतिहासप्रेमी भूषण देशमुख सरांनी जे काही तुम्हाला पुरावे दिले होते ते फार महत्त्वाचे होते आणि तुम्हाला ते कोर्टात दाखल करताना कामी आलेले आहे. नक्कीच हीच इतिहासप्रेमी भूषण देशमुख सरांना आदरांजली आणि श्रद्धांजली ठरणार आहे. भूषण देशमुखांना खरं पाहिलं गेलं तर हीच सर्वात मोठी श्रद्धांजली. ते गेल्यानंतर त्यांचा ऐतिहासिक पुरावा म्हणून हा सर्वात पहिला मोठा विजय, पहिलाच विजय त्यांचा हा लागलेला आहे. त्याच्यामुळं भूषणजी देशमुख यांचं जे काही संग्रह आहे, साहित्य आहे, मला तर वाटतं अहिल्यानगरमध्ये ते साहित्य त्यांचं एकत्र करून कुठंतरी त्यांच्या नावाने मोठा हा हॉल, असा ऐतिहासिक हॉल स्थापन करावा. खरं त्यांच्या साहित्याला त्यांची ही आदरांजली ठरेल. नक्कीच धन्यवाद सर. डिजिटल अहिल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल.